बरं तुम्ही औषध नेलं आमच्याकडून गचकरणासाठी. बरं अगोदर किती गचकरणाला पैसे घातले तुम्ही? तरी आम्ही 15-20 हजाराच्या आसपास मग घातले असतील. किती दिवसापासून होतं गचकरण? ते म्हणजे थोड्या दिवसात उपदवलं होती. हां पण त्याचा ते उपचारच कुठं भेटावं ना. हां गोळ्या औषध घ्यायचं मग ते लागू आहे ना कुठं. हां किती दवाखाने केले? त्वचे तज्ञाला दाखवलं. हां परत पुन्हा शेवट फायनल एकदा त्वचे तज्ञाला म्हणलं पुण्याला या. हां पुण्याला नेलं तो? हां पुण्यामध्ये बघू. हां मग पुण्यामध्ये आम्ही दाखवलं. हां पण ते नाही सक्सेस झालंच नाही. मग ते औषध गोळ्या आहे तोपर्यंत राहत होतं का हा म्हणजे परत यायचं समजा? तेवढ्यापुरतं म्हणजे ती समज राहायचं म्हणजे कसं की एक खाज वगैरे जी असायची हां ती नॉर्मल कमी व्हायची. हां हो नॉर्मल. पण काय नाही ते दुसऱ्या तिसऱ्या दिवशी परत पण आता शेतीमध्ये काम करणारे हां. लोक शेतीमध्ये काम करणार असल्यामुळं घाम वगैरे आला आलं की परत पुन्हा ते दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पहिले उठायचं. 55. परत ती मग हायएस्ट पार्टी चालायची. मग आता कसं काय? आता काहीच नाही. किती दिवस होऊन गेले त्याला आपलं? तुम्ही रिझल्ट तुमचं राहील वर्ष झालं ना. वर्ष झालं ना. मग आज तुम्ही परत विश्वास बसला म्हणून इथं दुसरं ही औषध नाही आलं ना. तुमच्याकडं विश्वास बसल्याशिवाय समज आम्हाला खात्रीशीर एकदम 100% रिजेक्ट वाटायला लागला त्याचा. किंवा समज चांगल्या क्वालिटीची औषधं आहेत. मग ह्या पद्धतीने आता हे औषध चालवलेत कशासाठी? मग आपलं ते 1250मध्येच तुमचं मोकळं झालं ना. 1250 क्लिअर. म्हणजे आपण सांगताना ते 3 महिने 4 महिने पोस्ट सांगत होतो. पण गचकरणाच्या बाबतीत पूर्ण महाराष्ट्रात आपले औषधं चाललेत. हां. आणि महाराष्ट्रात तोड नाही आपल्या औषधाला. म्हणजे धन्वंतरीचे प्रॉडक्ट आपण काय डॉक्टर नाहीत पण धन्वंतरीच्या प्रॉडक्टला तोडच नाही. आणि सगळ्याच ह्याच्यावर आता मुळेत असून त्या मुतखडाचं पूर्ण महाराष्ट्रात आपले औषध चालले. तर चांगल्या पद्धतीने रिझल्ट द्यायला तर आता आपण काय आपण तयार घरीच करीत नाहीत. हे कंपनीचं रिझल्ट आहेत. फक्त आपल्याला काय झालं माहिती झाली ना आपण लोकांना द्यायला तर आपण रिझल्ट बोलावलेत. आता तुमचा रिझल्ट आला म्हणून तर आपण दुसऱ्याला शेअर करायला ना. नाही ना मग त्या दिवशी